मित्रांनो, आज आपण गुरसाळे इथं आहोत. भव्यदिव्य ओपनचं मैदान भरलेलं आणि आज आपल्या समोर आहे राजधानी एक्सप्रेस बालमा. आणि हे जे सगळं सहकारी आहेत यांच्या डोळ्यात अश्रू आलेले. मग अशी गाडी जेव्हा फायनलला पात्र झाली त्याचं एकच उत्तर आहे की 2-3 महिन्यांच्या प्रदीर्घ शांतीनंतर परत एकदा बालमा फायनलसाठी पात्र झालाय. आणि यांच्या अश्रूंचं एकच उत्तर दिलेलं आहे आज बालमानी की थोड्याशा अवकाशानंतर परत एकदा यश प्राप्त झालंय बालमाला. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? माझं नाव संकेत गाडे. काय सांगताल आज बालमा कोणत्या सेमीत पळाला? बालमा दुसऱ्या सेमीत पळाला 3 नंबर तास. कोण ड्रायव्हर होते आज? आमचा घरचा ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर चिंचणी. आज कोणासोबत पळाला? बावधनच्या लक्षावर. काय आज तुमच्या अश्रूंची किंमत मोजली का बालमाने? आश्रूची किंमत म्हणजे लय प्रतीक्षा करायला लागल्या. बैल पळायचा पण कुठेतरी अडचणी यायच्या. आम्ही जायला त्या अड्ड्यात गट काढायचो पण सीमेला काहीतरी आमचा घोटाळा व्हायचा का तर व्हायचा. पण आज ते साध्य झालं. लय पोरं झटली. लय म्हणजे ओगलेवाडीची पोरं, आमची गोडलीतली पोरं म्हणा, कोंडवेकर, आम्ही लय झटली. बावड्या म्हणा, अक्षय मोरे लय. पण आज बैलांना ते साध्य केलं आणि आज गुलालासाठी पात्र झाला. म्हणजे आपल्या बालमाने सगळ्यांना उत्तर दिलं की वादळ शांत होतं ते परत एकदा गोंगावण्यासाठी. काहीतरी अडचण असती. बैल व्हायचं आजारात होता त्यामुळे बैल व्हायचं कमी पळायचा. पण आता बैला सगळं क्लिअर झालंय. आता इथनं पुढं बैल लागल रुटीनला. बैलाला बी माहिती आता पेडगाव आलंय त्यामुळे काय आज कमबॅक केला. कमबॅक जबरदस्त केला. आज दाखवून दिलं की मी पेडगावसाठी सज्ज आहे. सज्ज आहे पेडगावसाठी. गेल्या वर्षी बॅड लक होतं आमचं पण यंदा वर्षी काहीतरी आम्ही घडवू. काय सांगताल आज एवढे दिवस बालमा का शांतीत होता किंवा आजारात होता? काय संयम व्हायच. प्रत्येक गोष्टी संयम असतो. आमच्या माग संयम लागलेला. आज संयम आमचा संपला. आता इथनं पुढं यश चालू झालं. यश चालू झालं. काय सांगताल जेव्हा आपला नंदी शांत राहतो किंवा नंबर मध्ये येत नाही तो पैऱ्यांना अडचणी येतात का किंवा आतापर्यंत आल्या का? अडचणी खूप येतात पण बैल नावातला असल्यामुळे शक्यतो एवढी अडचणी येत नाही. का तर मोरे आज बावड्या दोघं मिळून करतात पैर त्यामुळे त्यांना कोण नाही म्हणत आहे बैलाला. काय सांगताल आपल्या बलमासाठी कोणी जर शांत असला तर वायदी वगैरे मागतात का? नाही, बैलाला कधी कोणी वायदी तर नाही मागितली. पण पैरा झाला असला तर बाबा कारण देतात पुढचा आणून ह्याच्या आणून. म्हणजे पैरा मोडतात सुद्धा. हा, पैर ही बैलगाडी क्षेत्रच नालाय काय. हो, बैलगाडी क्षेत्र नालाय काय. एखाद्याचं चांगलं चाललेलं असलं त्याचं कसं वाईट होईल एवढं फक्त बैलगाडी क्षेत्रात कोणाचं टिकून देत नाही. काय सांगताल आज बावधनकरांचा लक्ष सोबत पळला बालमा? याच्या अगोदर गाडी पळालेली का? नाही, लय दिवस झाले ही गाडी पळवू. ही गाडी पळवायचं नियोजन होतं ना. आज पळवली. आज पहिल्यांदाच गाडी पळवली. पहिल्यांदाच पळवली आणि त्याला यश पण प्राप्त झालं. काय सांगताल आता बलमाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आज फायनल साठी प्राप्त झालाय. आमच्यात अपेक्षा काहीच नाही. त्यानं दाखवून दिलंय. आज काय अपेक्षा असतील ते म्हणजे गुलालाच पात्र झालाय. होय, भरपूर झालं आमच्यासाठी. त्यानं भरपूर केलंय. काय आता काय नाही. कारण का जेवढे सहकारी आहेत त्यांच्या सगळ्या चेहऱ्यावरच्या भावनाच दिसून येतात की बलमाने आज तुमच्यासाठी काय केलंय. आणि एवढ्या दिवस प्रदीर्घ शांती घेतली आणि पण सगळ्यांना आज उत्तर दिलं. म्हणतात की पेडगावची रंगीत तालीम आहे. सांगितलंच की मागाशी पुकारताना की आम्ही अजून संपलो नाही आणि संपलो नाही आणि संपणार पण नाही असा राजधानी एक्सप्रेस बालमा आहे. आणि वादळ आहे. बावधनकरांच्या लक्षाबद्दल काय सांगताल? त्या बैलाचा काय विषयच नाही. तो पण बैल आता थोडासा आरामावर होता. आता झाला बैल तो पण क्लिअर झाला आणि आज सोबत जोडे बैलांनी आज कमबॅक केला. जोरात कमबॅक केला. दोन्ही तो बी बैल गुलाला बसणं वंचित होता पण आज त्याने बी कमबॅक केला आणि आम्ही बी कमबॅक केला. म्हणजे एक सुंदर अशी नरमादी जोडी पळाली आज आणि आज फायनलला पात्र झाली. बैल परत एकदा घडवण्यात आपला तुषार बावडे घोरपडेचं खूप सहकार्य आहे. बैल परत एकदा रुटीन लावला आपला तुषार भाई घोरपडे बावड्या घोरपडे लावला. त्यांनी लावला. बैल कराडलाच होता. आता बैल आला 2-3 दिवस इकडे गोडून. म्हणजे कराडला त्याचं बाकीचं प्रशिक्षण आता थोडक्यात झालं. आजारी होता का माग? आजारी होता थोडासा बैल. काय झालं तेव्हा? क्लिअर काय झालं त्याला? काय सांगून येत नाही ना. सांगून येत नाही आणि सांगता पण येत नाही. त्यामुळे आम्ही संपला होता म्हणजे क्लिअर झालाय. काय तुम्हाला अपेक्षा काय आहेत आता? किती नंबरच्या आहेत का? काय नाही काय अपेक्षा. गुलाला लागला त्याचं समाधान आहे. पण अपेक्षा काय नाही. गुलाला लागला फक्त यावं 2 मोठा कपळाला लावी एवढीच अपेक्षा असते आमची. आणि ते आज बलमाने साध्य केलंय. कुठं फायनल साठी पात्र झाला म्हणजे बस झालं. कारण का एवढ्या भरपूर गाड्या टॉपचे नंदी पण आहेत. नंदी हा प्रत्येकाचाच पळत असतो. तो विषय असतो नंबरचा. इकडे तिकडे काय गुलाला प्राप्त झाला म्हणजे बस आपल्याला बाकी काय नंबर त्याच दाखवून पण दिलं.
आणि त्याच्या चेहऱ्यावर शांतता आहे, कारण त्यात एक उत्तर दिलेलं आहे सगळ्यांना की मी अजून थांबलो नाही आणि थांबणार पण नाही. हा. आणि लवकरच आता पेडगावचं हिंद केसरी मैदान येते. हो. काय नियोजन असेल तेव्हा? आयला आता ती शेटला आणि बावड्यालाच माहित आहे आम्हाला. आम्ही कधी पायऱ्याला विचारतच नाही की बैल कोणाबरोबर काय आहे. हा हा बैल आम्ही कधी विचारतच नाही. बैल भरायचा गाडीत किंवा अड्ड्यात आल्यावर झोपल्यावर कळतं आम्हाला बैल कोणाला. चला, तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.